मराठी मीडियम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे की ज्या संख्येने एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो, तर तो कुठल्या संख्येने जातो, तर हे आपल्याला एक्झॅक्ट कळण्यासाठी आपण विभाज्यतेच्या कसोट्या ह्या पाहणार आहोत। तर पहिली कसोटी आपली जर आपण पाहिली तर आहे ती 2ची कसोटी, म्हणजे दोन्ही भाग कुठल्या संख्येला पूर्ण भाग जातो, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या जर संख्या असतील तर त्याला आपण म्हणणार आहे 2ची कसोटी, म्हणजेच 2नी त्याला पूर्ण भाग जातो। आपण उदाहरणार्थ पाहू शकतो। उदाहरणार्थ पहा, 478 ही आपण काय घेतलेली आहे, एक संख्या घेतलेली आहे। त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, तर 8 हा अंक आपल्याला दिलेला आहे। तर आपण डायरेक्टली हे न भागता सांगू शकतो की याच्या एकक स्थानी जर 8 आहे, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 या संख्या जर एकक स्थानी असेल तर या पूर्ण संख्येला 2नी भाग जातो, हे आपण सांगू शकतो। तरी मी इथं तुम्हाला करून दाखवते। 2 दुने 4, त्यानंतर आला 7, 2 त्रिक 6, 7 मधून 6 गेला 1 आणि वरतून घेतला 8, म्हणजे 92, 18। तर याला काय गेलेला आहे, पूर्ण भाग घेतलेला आहे, बाकी शून्य राहिलेले आहे। तर अशा संख्यांसाठी आपण कसोटी, आपण 3ची कसोटी। तर पहा, 3ची कसोटीमध्ये काय दिलेलं आहे, तर संख्येतील अंकांची बेरीज याला 3ने भाग जातो, ही आहे आपली 3ची कसोटी। म्हणजेच काय, जर सपोज तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे, तर ह्या पूर्ण संख्येची जर बेरीज केली, 4 + 2 6, 6 + 7 किती येणार आहे, 13। तर 13 हा 3च्या पाड्यामध्ये आहे का, नाही, तर याला 3नी भाग जात नाही। सेम आपण जर दुसरं उदाहरण घेतलं, 4, 2, 6, तर 4 आणि 2 किती, 6, 6 आणि 6 12, तर 12 हे 3च्या पाड्यामध्ये येतं, म्हणजेच ही काय आहे, तुमची 3नी भाग जाणारी संख्या आहे, ती म्हणजे 426। अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे की कोणती कसोटी आहे। पुढची कसोटी आहे 4ची कसोटी। तर 4च्या कसोटीमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो, ती आहे 4ची कसोटी। म्हणजेच काय, जर सपोज आपण एखादी संख्या घेतली 542, तर याच्यात दशक आणि एकक स्थानी काय आहे, 42 आहे। तर हा 42ला पूर्ण 4नी भाग जातो का, तर नाही, तर ही 4ने पूर्ण न भाग जाणारी संख्या आहे। तेच जर आपण असं पाहिलं, तर आपण जर 424 ही जर संख्या घेतली, तर 24 आता शेवटची दशक आणि एकक स्थानचा जो अंक आहे तो मिळून काय होतोय, 24। तर 24 4च्या पाड्यामध्ये आहेत का, तर आहेत, 4 × 24, म्हणजेच ही काय आहे, तुमची 4ने पूर्ण भाग जाणारी संख्या आहे। ठीक आहे, मी इथं 3 अंकी संख्या घेतली, एखादी 5 अंकी सुद्धा संख्या असू शकते, ज्याच्या दशक आणि एकक स्थानी जर 24 असेल, तर आपल्याला डायरेक्टली सांगता येईल की याला पूर्ण संख्येला या 4नी भाग जातो आहे। एकक स्थानी 0 किंवा 5 हा जर अंक असेल तर 5ने त्याला पूर्ण भाग जातो। कसोटी आहे 6ची कसोटी आहे, 2 किंवा 3 या दोन्हीही संख्येने जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर ती असणारी तुमची 6ची कसोटी। म्हणजे 6च्या पाड्यातील मोस्टली संख्या ह्या ही असू शकतात, परंतु 6ची कसोटी म्हणजे ज्याच्यामध्ये 2 आणि 3 या दोन्हीही पाड्यामध्ये जी संख्या असेल ती असणारी तुमची 6ची कसोटी। फॉर एक्झाम्पल, जर 3च्या पाड्यामध्ये 12 आहेत आणि 2च्या पाड्यामध्येही 12 आहेत, अशा वेळी जी कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली, तिथं जर ती कंडिशन लागू झाली, तर ती तुमची 6च्या कसोटीमध्ये ती संख्या बसणार आहे। तर अशा पद्धतीने 6ची कसोटी आपण पाहू शकतो। त्यानंतर नेक्स्ट कसोटी 7ची कसोटी ही आपल्याला पुस्तकांमध्ये दिलेली नाही आहे, त्याच्यामुळं आपण ही सांगणार आहोत, म्हणजे त्याची एक ट्रिक आहे, पण ती अजून कुठे, 8ची कसोटी। तर 8च्या कसोटीमध्ये काय होते, तर शतक, दशक, एकक मिळून तयार होणारी जी संख्या आहे तिला 8ने काय होतं, पूर्ण भाग जातो। म्हणजे इथं तुम्हाला 3 अंकी संख्येला काय करावं लागणार आहे, 8ने भाग द्यावा लागणार आहे। आता तुमची 4 किंवा 5 अंकी संख्या असेल त्यावेळेस तुम्ही शतक, दशक, एकक मिळून जी संख्या तयार होती त्याला 8नी भागायचं आहे। जर त्याला पूर्ण भाग गेला तर ती असणार आहे तुमची 8ची कसोटी, म्हणजे 8ने निशेष भाग जाणारी ती संख्या असणार आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत 9ची कसोटी। 9ची कसोटी ही सेम तुमच्या 3च्या कसोटीसारखीच आहे। त्यातील म्हणजे उदाहरणामध्ये जर ती संख्या दिलेली असेल, त्यांच्या बेरजेला 9ने जर पूर्ण भाग गेला तर ती असणार आहे तुमची 9ची कसोटी। मग 9 आणि 3ची कसोटी सेम आहे असं म्हणता येईल का, तर 3 आणि 9 याच्यामध्ये जी 9नी ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला नक्कीच 3नी भाग जाऊ शकतो, नक्कीच काय होऊ शकतो, 3नी भाग जाऊ शकतो, परंतु 3नी भाग जाणाऱ्या संख्येला 9नी भाग जाईलच असे नाही। तर हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही ती कसोटी सॉल्व्ह करायची आहे।
नंतरची कसोटी आहे 10ची कसोटी. 10च्या कसोटी ही सेम 5च्या कसोटीप्रमाणे आहे. 5च्या कसोटीमध्ये 0 आणि 5 हा एकक स्थानी असेल तर ती 5ची कसोटी होती, म्हणजेच 5ने पूर्ण त्याला भाग जातो. सेम 10ची कसोटीमध्ये एकक स्थानीचा जो अंक आहे तो 0 असेल तर तुमचा त्या संख्येला 10ने पूर्णतः भाग जातो. ही आहे तुमची 10ची कसोटी. आता अशा पद्धतीने आपण 1 ते 10 याच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. पण आता ह्या कसोट्या लक्षात कशा ठेवायच्या, हा ठीक आहे सांगितलं गेल्यात, पण लक्षात कशा ठेवायच्या, तर यासाठी आपल्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे, त्या ट्रिक राहणार आहे. तर आता पहा, इथं आपण काय केलेले आहेत, ग्रुप केलेले आहेत. तर पहा 3 आणि 9 कन्सेप्ट सेमच आहे की सर्व अंकांची बेरीज करायची आहे. त्याला जर 3नी भागलं तर ती 3च्या पाड्यात असेल तर ती काय असणार आहे, 3ची कसोटी. सेम 9ला सुद्धा तसंच आहे, सर्व अंकांची बेरीज करायची आणि जर ती संख्या तुमच्या 9च्या पाड्यात असेल तर त्याला तुम्ही 9ने निषेध भाग जातो असे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर 4 आणि 8 आपण एकत्र केलेले आहेत. कन्सेप्ट सेम आहे. 4च्या दशक आणि एकक स्थानी म्हणजेच लास्टच्या 2 स्थानामध्ये जो अंक आहे तो जर 4च्या पाड्यामध्ये असेल तर ती झाली तुमची 4ची कसोटी. सेम 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक म्हणजे शतक, दशक आणि एकक हे शेवटचे 3 अंकाला जर 8ने पूर्ण भाग गेला तर ते असणारे 8ने निशेष भाग जाणारी ती संख्या असणार आहे. त्यानंतर 5 आणि 10 आपण एक ग्रुप केलेला आहे. तर 5 आणि 10च्या शेवटी 5च्या शेवटी 0 किंवा 5 एकक स्थानी असेल आणि 10च्या शेवटी 0 जर एकक स्थानी असेल तर ती असणार आहे तुमची 5 किंवा 10ची कसोटी. त्यानंतर 2 आणि 6, तर 2ची शिल्लक कोणतं राहत आहे, तर फक्त 2 आणि 6 अंक शिल्लक राहत आहे, बरोबर. तर 2साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे सर्वांच्याच लक्षात ठेवू, समसंख्या ज्यांच्या एकक स्थानी ह्या समसंख्या असतील 0, 2, 4, 6, 8 या ज्या संख्या असतील तर ती असते तुमची 2ची कसोटी. आणि 6च्या कसोटीमध्ये तुम्हाला 2 आणि 3च्या कसोट्या एकत्र करून तुमची तयार होते ती म्हणजे